देवकर 1 नंबर 156, बोर्डे 2 नंबर 153, आयुक्त 149 3 नंबर, काशी साहेबाला 143 4 नंबर, साळीला 139 5 नंबर, बटुळेला महाराजला 134 6 नंबर, सराफला 131 7 नंबर, घोटे मॅडमला 129 8 नंबर, महामिनीला 119 9 नंबर आणि राजपूतला 118 10 नंबर. हा द्या राजपूतला सर्वात मतदाराला माझा खूप खूप धन्यवाद. मेहनत घेतली याच्या बाबतीमध्ये, प्रचंड मेहनत, दिवस रात्री 12 वाजले तरी ते फोन करत होते आम्हाला की उद्या कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं. दररोज फक्त प्लॅनिंग आणि विरोधी पक्ष जो होता आमचा, तो आमचा मित्रच होता. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे. कोणत्याही प्रकारचे आमच्यामध्ये भेदभाव दिसून आले नाहीत. आता आमच्या विजयी मिरवणुकीमध्ये सुद्धा आमचा विरोधी पक्ष आमच्या अगोदर हजर असल्याचं दिसून आला. प्रथम माझं पहिले 100% सभासद वाढवायचं हे माझे ध्येय आणि 10 लाखाचे 20 लाख आणि जे बी आम्ही जाहीरनाम्यात लिहिलेले ते पूर्ण करायचं, पूर्ण 100% प्रयत्न करणार. आणि आमच्या 3 महिलाला त्याच्याबद्दल मला खूप खूप अभिमान आहे. आणि 10 वर्षापासून प्रगती पॅनल हे खूप छान प्रकारे काम केलं यांनी. आणि भूमी अभिलेख सोसायटी ही अवसरात केली चालली होती, परंतु या प्रगती पॅनलचे आम्ही माननीय आमचे चेअरमन महादेव जायबाई यांना आम्ही प्रचंड मताने त्यावेळेसही विजय केला. आणि त्यांनी खूप कर्मचाऱ्याच्या बाजू व्यवस्थित त्या प्रकारे मांडल्या आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला कोणतीही अडचण असो काही असो त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं. आणि अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कसं कर्ज उपलब्ध करून देता येईल या गोष्टीचं त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं. बिनविरोध निवडून आलेला आहे, काय सांगतील? बिनविरोध मी जे निवडून आलो नाही ना, ते आमचे पलीकडच्या पॅनलचा त्यांचा बी मी धन्यवाद करतो. त्यांच्यामुळे बी आलेलो मी, त्यांचा बी खूप खूप मी ऋणी आहे. आणि कर्मचाऱ्यांचे मुलांसाठी काय विशेष योजना वगैरे? कर्मचाऱ्याच्या मुलासाठी आम्ही चांगली योजना राबवू. त्यांना ते जे बी चांगल्या मार्कानं पास होतात त्यांना आम्ही प्रोत्साहन कसं आणि काय हे द्यायचं ते आम्ही ठराव घेऊन जाहीर करू. सर नाव सांगा. माझं नाव महादेव राघू जायबाई, माजी चेअरमन
आणि मला सर्व सभासदांना निवडून दिल्याबद्दल मी खूप खूप त्यांचा ऋणी आहे आणि माझ्या पुऱ्या टीमला निवडून दिल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप याही वर्षी तुम्ही आणि सर इतक्या लांबून आले मराठवाड्यातून सभासद त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करतो सर. परत तुम्ही चेअरमॅन होणार अशी पावसा पाण्याचे आले सर ते त्यांचे खूप खूप मी मनापासून जाहीर धन्यवाद करतो सर. आणि माझ्याबद्दल माझ्या महिला मंडळ त्या बोलताना आता मला फक्त नारी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे, त्यांच्यावर मला जबाबदारी टाकायची आहे. यावेळेस तुम्ही चेअरमॅन होणार का मग? चेअरमन आता ते संचालक मंडळ त्यांच्यावर ते ठरवितात. यांनी एवढा विश्वास निर्माण केलेला आहे की ते मला एवढं म्हणजे ही लढाई लढणं काही फार अवघड नव्हतं. माझं जे पॅनल आहे प्रगती पॅनलनी ह्यांनी सर्व सभासदांचा आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचा एवढा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यांच्या अडीअडचणीला नेहमी उभं राहिले. त्यामुळे ही लढाई फार काही अवघड नव्हती, ही खूप सोपी लढाई होती. मराठवाड्याभरातून महिला येऊन मतदान करून गेल्या, त्यांचे अडचणी काय दूर करणार तुम्ही आता निवडून आल्यानंतर? त्यांच्या अडचणी हेच की फायनान्शियली जे काही अडचणी असतात महिला कर्मचाऱ्यांच्या, तर त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचं कुटुंब सुद्धा महिलांच्या नेहमी पाठीशी उभं राहतं, त्यांना नेहमी अडीअडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी कंपन्यांनी उभं राहतं. आपलं नाव? शुभांगी थोटे.